नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदन. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जसं हॉल तिकीटमध्ये मेन्शन केलेलं आहे की कॅल्क्युलेटर आणि मोबाईल्स अलाउड नाहीये किंवा बाकी तुम्ही कॅल्क्युलेशन्स नाही करता येणार. जे काही अकाउंटचे कॅल्क्युलेशन आहेत ते करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला यूज नाही करता येणार. पण यासाठी काही सोल्युशन आहेत आणि कसं कॅल्क्युलेशन करायचं, काय प्रकार आहे किंवा कुठल्या गोष्टी वापरू शकतो. जसं अकाउंट्समध्ये सर्वात जास्त जो प्रॉब्लेम्स असतात ते असतात ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट असेल किंवा जीपी रेशो असेल किंवा इंटरेस्ट, कॅपिटल इंटरेस्ट असेल, वर्किंग कॅपिटल असेल, हे कसं करायचं किंवा क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक ह्याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे. हे साधारणपणे एक 9-10 फॉर्म्युलाज आहेत. ते सर्व आपण फॉर्म्युलाज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट्स मध्ये थोडंसं वाटतं की काय करायला पाहिजे, हे फॉर्म्युलाज तुम्ही पाठ करून गेला तर तुम्हाला नक्की या फॉर्म्युलाचा वापर आणि युज करता येईल चांगल्या पद्धतीने एक्झाम मध्ये. प्रत्येक फॉर्म्युलासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे, 4-5 एक्झाम्पल एका फॉर्म्युलासाठी दिलेले आहे. ते कशा प्रकारे आहेत, कसं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. आता हे जे आहेत ना, यामध्ये फॉर्म्युलाज जे आहेत ते फॉर्म्युलाज तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्यामध्ये जीडीसीए साठी जे अकाउंट पेपर आहे जीडीसीएचा त्या पेपरसाठी हे फॉर्म्युला साधारणपणे 9 फॉर्म्युला आहेत. खाली तुम्हाला उदाहरण देतो एक 4-5 प्रत्येक फॉर्म्युलाचे. ते तुम्ही स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन कसे आहेत ते सुद्धा बघू शकता. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिटसाठी काय फॉर्म्युला आहे? नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. नेट प्रॉफिटसाठी ग्रॉस मायनस ऑल एक्सपेन्सेस. ग्रॉस प्रॉफिट रेशो म्हणजे जीपी रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो जे आहे त्याच्यासाठी कसा येणार आहे? ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स गुणिले 100. अशा प्रकारचा तुम्हाला तो फॉर्म्युला आहे. वर्किंग कॅपिटलसाठी कॅपिटल ऍसेट्स, वर्किंग कॅपिटलसाठी करंट ऍसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. वर्किंग कॅपिटल काढायचं असेल तर करंट रेशोसाठी करंट ऍसेट्स भागिले करंट लायबिलिटीज. डेप्रिशिएशन एसएलएम म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड, त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे? कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय युजफुल लाईफ, म्हणजे जे काय म्हणजे पिरियड थोडक्यात म्हणू शकतो. 12 महिने किंवा 6 महिने, 8 महिने त्या पद्धतीने. त्यानंतर डेप्रिशिएशन WDV म्हणजेच रिटर्न डाऊन व्हॅल्यू, त्याचं फॉर्म्युला काय आहे? बुक व्हॅल्यू गुणिले रेट पर्सेंटेज मध्ये काय रेट आहे तो. ठीक आहे. म्हणजे समजा रिटर्न डाऊन व्हॅल्यू मध्ये 15% असेल, 12% असेल तर त्या पद्धतीमध्ये येणार. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? कॅपिटल गुणिले रेट म्हणजे पर्सेंटेज मध्ये आणि टाइम म्हणजे ड्युरेशन, थोडक्यात किती महिने आहे त्या पद्धतीने. आणि क्लोजिंग स्टॉक, आता हा जो क्लोजिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक साठी खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. क्लोजिंग स्टॉक साठी तुम्ही कसा वापरू शकता? ओपनिंग स्टॉक अधिक परचेस मायनस कॉस्ट ऑफ ऑल गुड्स सोल्ड. हे पूर्ण आपण उदाहरणासह पाहूया. फॉर्म्युला 1 ग्रॉस प्रॉफिट साठी काय फॉर्म्युला आहे? ग्रॉस प्रॉफिट बरोबर नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॉक्स. आता याच्यासाठी एक्झाम्पल काय, कसं तुम्ही सॉल्व्ह करणार ते? आता एक्झाम्पल 1, नेट सेल्स जसं समजा 1 लाख रुपयाचा नेट सेल आहे आणि कॉक्स जे 60,000 आहे. तर नेट सेल किती झालं? नेट सेल बरोबर जसं फॉर्म्युलामध्ये दिलेलं आहे, नेट सेल बरोबर येणार 1 लाख रुपये आणि कॉक्स म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स 60,000 रुपये. तर मग याचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला ग्रॉस प्रॉफिटचा 1 लाख मायनस 60,000 बरोबर 40,000 रुपये. तर ग्रॉस प्रॉफिट काय किती झाला? 40,000 रुपयाचा. तर अशा प्रकारचा आन्सर येणार आहे. सेम सिम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेट सेल्स 2,50,000, कॉक्स 1,80,000. नेट सेल्स 2,50,000, कॉक्स जे आहे 1,80,000. तर ग्रॉस प्रॉफिट कसा येईल? 20 लाख मायनस 1,80,000 बरोबर 70,000 रुपये ग्रॉस प्रॉफिट. आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बघा, सेल्स आहे 5 लाख रुपये, रिटर्न सेल्स. आता हा एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीचा आहे. याच्यामध्ये सुद्धा कसं तुम्हाला प्रॉफिट करता येईल. 3 वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल. सेल्स जो आहे तो झालाय 5 लाख रुपये, सेल रिटर्न जो आहे तो 20,000 आहे आणि कॉक्स जे आहे ते 30,000 रुपये. आता याच्यामध्ये कसं येणार आहे? नेट सेल काढायचा आहे आपल्याला. पहिला नेट सेलचा आपण ऑलरेडी फॉर्म्युला, नेट सेलचा फॉर्म्युला काय? सेल्स मायनस सेल्स रिटर्न म्हणजेच 5 लाख मायनस 20,000 रुपये बरोबर 4,80,000 रुपये. अशा प्रकारचा तो नेट सेल येणार आहे. ठीक आहे. कॉक्स जे 3 लाख रुपये आहे, सो जसंच तसे 3 लाख आपण घेणार खाली. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला वापरायचा आहे. 4,80,000 मायनस 3 लाख रुपये बरोबर 1,80,000 रुपये. अशा प्रकारचा आहे. तर ग्रॉस प्रॉफिट 1,80,000 रुपये या केसमध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल कसं असू शकतं? मे बी वेगळ्या पद्धतीचं.
ओपनिंग स्टॉक जी आहे 30,000 दिलेले, परचेस झाले 1.5 लाख रुपये, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आहे दिले 40,000 रुपये, नेट सेल आहे 2,20,000 रुपयाचं. तर या केसमध्ये ग्रॉस प्रॉफिट कसा काढायचा, कॉग्स जे आहे त्याचं काय फॉर्म्युला आहे कॉग्स काय कॅल्क्युलेट करण्यासाठी, ओपनिंग स्टॉक अधिक परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक्स. ठीक आहे, तर मग ह्या कॉग्स जे कॅल्क्युलेट कसं करता येईल, 30,000 प्लस 1.5 लाख मायनस 40,000 रुपये बरोबर 1,40,000 टोटल कॉग्स कॅल्क्युलेट झाले. आता इथे नेट सेल दिलाय 2,20,000चा. ठीक आहे, तो नेट सेल बाय डिफॉल्ट खाली घ्यायचा आपल्याला. इकडे ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला काय, नेट सेल मायनस कॉग्स बरोबर 2,20,000 मायनस 1,40,000 बरोबर 80,000 रुपये. तर असं उत्तर ग्रॉस प्रॉफिट जे आहे तो 80,000 रुपयाचा इथे येतोय. ठीक आहे, एक्झाम्पल 5 नेट सेल्स 75,000 रुपये, कॉक्स 75,000 रुपये. या केसमध्ये 0 प्रॉफिट राहणार आहे. नेक्स्ट फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट साठी काय असणार आहे फॉर्म्युला, नेट प्रॉफिट बरोबर ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑल एक्सपेन्सेस, सॅलरी अँड रेंट एक्सेट्रा याच्यामध्ये ऍड करू शकतो. एक्झाम्पल 1 काय, ग्रॉस प्रॉफिट बरोबर 40,000, सॅलरीज बरोबर 10,000 रुपये आणि रेंट 5,000 रुपयाचा आहे. तर त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट होईल, नेट प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट होणार, ग्रॉस प्रॉफिट बरोबर 40,000, टोटल एक्सपेन्सेस इज इक्वल टू सॅलरीज प्लस रेंट, म्हणजे सॅलरीज किती दिलेल्या तिथे, रेंट आहे 10,000, रेंट आहे 5,000, सॅलरी 10,000, म्हणजे 10,000 प्लस 5,000 बरोबर 15,000. सो नेट प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट होईल, 40,000 मायनस 15,000 बरोबर 25,000 रुपये. ठीक आहे, टोटल नेट प्रॉफिट याचा 25,000 रुपये. त्यानंतर एक्झाम्पल दुसरा टाईप मधलं एक्झाम्पल काय, ग्रॉस प्रॉफिट दिला 70,000 रुपये, सॅलरी आहे 20,000, रेंट 8,000 आणि इलेक्ट्रिसिटी जी आहे ती 2,000 रुपयाचं. आता हे इलेक्ट्रिसिटी जे काही एक्सपेन्सेस आहेत ते बाय डिफॉल्ट ज्यावेळेस आपण टोटल एक्सपेन्सेस काढतो ना त्यामध्ये हे ऍड करायचंय. ठीक आहे, सर्व एक्सपेन्सेस, ऑल एक्सपेन्सेस. तर ग्रॉस प्रॉफिट ऑलरेडी दिलेला आहे 70,000, जसं तसे लिहिणार आपण. टोटल एक्सपेन्सेस 20,000 अधिक 8,000, हे 8,000 जो रेंट येतो, त्यानंतर 2,000 रुपये इलेक्ट्रिसिटी बिल बरोबर 30,000 रुपये टोटल. नेट प्रॉफिट किती येणार मग, 70 मायनस 30,000 रुपये बरोबर 40,000 रुपये इथे नेट प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं उदाहरण काय आहे, तर ग्रॉस प्रॉफिट दिला 1 लाख रुपये, ऑल एक्सपेन्सेस 1,20,000 रुपये. तर तिसऱ्या केसमध्ये आता ही केस जरा थोडी वेगळी आहे. हे उदाहरण ज्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट 1 लाख रुपये, ऑल एक्सपेन्सेस 1,20,000, ग्रॉस प्रॉफिट 1 लाख, टोटल एक्सपेन्सेस 1,20,000, नेट प्रॉफिट बरोबर 1 लाख मायनस 1,20,000 बरोबर काय, तर बरोबर मायनस 20,000 रुपये येणार, जे निगेटिव्ह मीन्स नेट लॉस झालेला आहे, नेट प्रॉफिट झालेला नाहीये. तर मग याचं काय येणार, तुम्हाला ज्यावेळेस निगेटिव्ह मध्ये जाते ही व्हॅल्यू त्यावेळेस नेट लॉस असं म्हणायचं आहे आपल्याला. तर 20,000 रुपये बिझनेस मेड ॲज लॉस. ठीक आहे, त्यानंतर चौथं एक्झाम्पल वेगळं जरा, तर ग्रॉस प्रॉफिट 55,000 रुपये, सॅलरीज 12,000, इन्शुरन्स 3,000 रुपये, डेप्रिशिएशन, आता इथे डेप्रिशिएशन ऍड झालेलं आहे, तर डेप्रिशिएशन 5,000 रुपयाचं आहे. तर हे कशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करायचं, ग्रॉस प्रॉफिट 55,000 आहे, टोटल एक्सपेन्सेस 12 प्लस 3 प्लस 5 बरोबर 20,000 रुपये. तर हे 35,000 रुपये नेट प्रॉफिट इथे ऍड झालेलं येतोय. नेट प्रॉफिट 35,000 रुपयाचा अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, ग्रॉस प्रॉफिट दिलं असेल. आता हे वेगळं उदाहरण होतं पहिलं वरचं, ज्यामध्ये मायनसमध्ये गेलेलं, तो नेट लॉस झाला तो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे ग्रॉस प्रॉफिट 90,000, ऑल एक्सपेन्सेस 90,000, 0 येणार इथे, 0 ग्रॉस प्रॉफिट, 0 नेट प्रॉफिट. ठीक, फॉर्म्युला नंबर 3 ग्रॉस प्रॉफिट रेशो, जीपी रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, त्या पद्धतीने आपल्याला जीपी रेशोचा फॉर्म्युला जो आहे तो माहिती आहे, जीपी रेशो बरोबर ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स गुणिले 100. ठीक आहे, आता हे कसं एक्झाम्पल 1 मध्ये आपण बघूया कसं येणार. आता हे 40,000 ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो 40,000 आहे, नेट सेल्स 1 लाख रुपयाचा. तर या केसमध्ये कसं करणार आहे आपण, 40,000 भागिले 1 लाख गुणिले 100. आता हे 100 त्यानंतर याचा जर भागाकार केला, या दोन्हीचा भागाकार करायचा आहे, या दोन्हीचा भागाकार येतो 0.40 गुणिले 100, तर बरोबर 40%. फॉर एव्हरी 100 रुपीज सोल्ड 40 रुपये 40 रुपीज इज ग्रॉस प्रॉफिट. जीपी रेशो काय येणार, 40%. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 2, त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट 70,000 आहे आणि नेट सेल्स 2,50,000 रुपयाचा. तर जीपी रेशोचा फॉर्म्युला वापरायचा, 70,000 भागिले 2,50,000 गुणिले 100, 70,000 भागिले 2,50,000 गुणिले 100, याचा 70,000 भागिले 2,50,000 याचा भागाकार करायचा आहे, 0.28 गुणिले 100 येत आहे, तर 28% बाय डिफॉल्ट इथे जीपी रेशो येणार. म्हणजेच काय, फॉर एव्हरी 100 रुपीज सोल्ड 28 रुपीज इज दी ग्रॉस प्रॉफिट, अशा प्रकारचं. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट नेक्स्ट एक्झाम्पल, ग्रॉस प्रॉफिट 1,80,000, नेट सेल्स 4,80,000. तर जीपी रेशोचा फॉर्म्युला वापरायचा, 1,80,000 भागिले 4,80,000 गुणिले 100, 0.375 गुणिले 100 बरोबर 37.5%. म्हणजे जीपी रेशो किती येणार, 37.5%. म्हणजेच फॉर एव्हरी 100 रुपीज सेल
37.5 रुपये हा जीपी रेशो प्रॉफिट, नेट प्रॉफिट. ठीक आहे, ग्रॉस प्रॉफिट सॉरी. तर एक्झाम्पल 4 आहे, नेट सेल झालेला आहे 5 लाख रुपयाचा, कॉक्स दिलेले आहे 3,50,000. आता हे कॅल्क्युलेशन वेगळे आहे, आपल्याला प्रत्येक वेळी काढायचंय. स्टेप 1 काय, पहिली स्टेप आहे. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे. ठीक आहे, याच्यासाठी तर ग्रॉस प्रॉफिट रेशोसाठी ग्रॉस प्रॉफिट काढायला लागणार आपल्याला. ग्रॉस प्रॉफिट काय येणार, नेट सेल्स काय दिलेला आहे, ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला वापरायचा इकडे. नेट सेल मायनस कॉक्स, नेट सेल किती आहे 5 लाख मायनस कॉक्स जे आहे 3,50,000. तर मग 5 लाख मायनस 3,50,000 बरोबर 1,50,000 रुपये ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. तर ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. तर नेक्स्ट जे स्टेप 2 जीपी रेशो कॅल्क्युलेट करायचा. जीपी रेशो कसा कॅल्क्युलेट करणार, आता कॉक्स दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, त्यानुसार जीपी रेशो कॅल्क्युलेट करायचा. कसं करायचं, जीपी रेशो बरोबर 1.5 लाख भागिले 5 लाख गुणिले 100. तर 0.30 गुणिले 100 बरोबर 30%. तर जीपी रेशो बाय डिफॉल्ट 30% आलेला आहे. तर हे नेट सेल दिलेलं असेल तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये जीपी रेशो दिलेला आहे 25%, नेट सेल जो दिलेला आहे तो 80, जीपी रेशो दिलेला आहे 25%, नेट सेल दिलेला आहे 8 लाख रुपयाचा आणि ह्याच्यात विचारलंय फाइंड ग्रॉस प्रॉफिट. आता जर असं दिलं असेल आणि ग्रॉस प्रॉफिट विचारला असेल तर पहिल्यांदा जीपी रेशो जीपी रेशोचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स गुणिले 100. म्हणजेच आता जीपी रेशो ऑलरेडी दिलेला आहे तर 25% येणार, तिथे 25 जशाच तसं राहायचं. ग्रॉस प्रॉफिट कंसात भागिले 8 लाख रुपये गुणिले 100. आता ग्रॉस प्रॉफिट बरोबर कसं येणार, ग्रॉस प्रॉफिट बरोबर 25 गुणिले 8 लाख भागिले 100. तर याचा जो ग्रॉस प्रॉफिट येतोय तो 2 लाख रुपयाचा ग्रॉस प्रॉफिट आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार, 2 लाख रुपये. तर फॉर्म्युला नंबर 4 जो आहे तो वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला. हाऊ टू कॅल्क्युलेट वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल बरोबर करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. आता हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला अकाउंट विषयासाठी. नंबर 1 एक्झाम्पल काय, करंट ॲसेट्स बरोबर 80,000 आणि लायबिलिटीज जर 30,000 असं दिलेलं असेल तर याचं वर्किंग कॅपिटल कसं आहे, सिम्पल फॉर्म्युला. करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज 80,000 मायनस 30,000 रुपये 50,000 रुपये. म्हणजेच काय, बिझनेस हॅज 50,000 सरप्लस ऑन रन डेली ऑपरेशन्स. ठीक आहे, अशा प्रकारचं येणार. म्हणजे हे चांगलं हेल्दी आहे खरं तर. तर याचं उत्तर काय येईल, वर्किंग कॅपिटल 50,000 रुपयाचं. ठीक आहे, आता एक्झाम्पल 2 दुसऱ्या केसमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल काय, कॅश आहे 10,000, स्टॉक 30,000 रुपये, डेबिटर्स 20,000 रुपये आणि क्रेडिटर्स 25,000 रुपये. तर असं विचारलं आणि याच्यावरून आपल्याला जर समजा वर्किंग कॅपिटल काढायचं असेल तर कसं काढायचं, करंट ॲसेट्स बरोबर ॲसेटचा फॉर्म्युला वापरायचा आहे. करंट ॲसेट बरोबर कॅश प्लस स्टॉक्स प्लस डेबिटर्स. म्हणजेच काय, 10,000 प्लस 30,000 प्लस 20,000 रुपये बरोबर 60,000 रुपये. करंट लायबिलिटीज काढायच्यात. करंट लायबिलिटीज बरोबर क्रेडिटर्स जे आहेत ते करंट लायबिलिटीज मध्ये येतात. क्रेडिटर ऑलवेज कम ऑन लायबिलिटीज 25,000 रुपये. वर्किंग कॅपिटल बरोबर काय येणार मग, 60,000 मायनस 25,000 बरोबर 35,000 रुपये. तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या पद्धतीचं दिलेलं आहे आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे त्यानंतर थर्ड एक्झाम्पल, करंट ॲसेट दिलेले आहेत 45,000 रुपये, करंट लायबिलिटीज दिलेले 60,000 रुपये. तर या केसमध्ये वर्किंग कॅपिटल कसं काढणार तुम्ही, आता हे जे आहे ना ते करंट ॲसेट्स आणि लायबिलिटीज वेगवेगळ्या पद्धती. आता हे मायनसमध्ये जाणार आहे, निगेटिव्ह. ठीक आहे, आता यामध्ये वर्किंग कॅपिटल बरोबर काय येणार, 45,000 मायनस 60,000 रुपये. तर RS मायनस 15,000 रुपये निगेटिव्ह वर्किंग कॅपिटलमध्ये आहे. तर हे अशा प्रकारे पॉझिटिव्ह लिहायचं नाही, जिथे निगेटिव्ह व्हॅल्यू येते तिथे. हा फॉर्म्युला जसा आहे तशाच पद्धतीने वापरायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला करंट लायबिलिटीज करंट ॲसेट्स अशाच प्रकारचा फॉर्म्युला वापरायचा, नाही तर प्लस कराल तर ते गोंधळ होऊ शकतो तिकडे. तर याचं वर्किंग कॅपिटलचं आन्सर काय येणार, मायनस 15,000 रुपये, म्हणजे निगेटिव्ह मध्ये जाते हे अकाउंट. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल 5,000 रुपये कॅश, बँक 15,000, डेबिटर 25,000 रुपये, स्टॉक 35,000 रुपये, क्रेडिटर 40,000, बँक ओव्हरड्राफ्ट जे आहे ते 10,000 रुपये. आता करंट ॲसेटचा फॉर्म्युला काय, करंट ॲसेटचा फॉर्म्युला वापरायचा आहे 5 प्लस 10 15 प्लस. करंट ॲसेटचा फॉर्म्युला वापरून आपल्याला ह्या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट करायच्यात. 5 प्लस 10 15 5,000 प्लस 15,000 प्लस 25,000 प्लस 35,000 बरोबर 80,000 रुपये. करंट लायबिलिटीजसाठी काय करायचंय, लायबिलिटीज ज्या आहेत त्या 40,000 प्लस 10,000 रुपये बरोबर 50,000 रुपये टोटल येत आहेत. मग तो वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला 80,000 मायनस 50,000 बरोबर 30,000 रुपये. तो वर्किंग कॅपिटल किती येणार, 30,000 रुपये. एक्झाम्पल 5 वर्किंग कॅपिटल 40,000 रुपये, करंट लायबिलिटीज 60,000 रुपये जर दिलेले असतील. आता वर्किंग कॅपिटल दिलेलं आहे इकडे. ठीक आहे, तर त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करा. वर्किंग कॅपिटल दिलेलं आहे, करंट लायबिलिटीज दिलेल्या आहेत आणि करंट ॲसेट विचारलेलं आहे काढायला. तर सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. वर्किंग कॅपिटल बरोबर करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज
मग 40,000 वर्किंग कॅपिटल दिलेलं आहे 40,000 बरोबर करंट ऍसेट्स मायनस 60,000 रुपये. करंट ऍसेट्स बरोबर 40,000 प्लस 60,000 रुपये तर बरोबर 1,00,000 रुपये. तर करंट ऍसेट्स 1,00,000 रुपये येणार. ठीक आहे, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स करायचं आहे वर्किंग कॅपिटलसाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे 5वा करंट रेशो. करंट रेशो बरोबर करंट ऍसेट्स भागिले करंट लायबिलिटीज. तर 2:1 आयडियल आहे याला. यामध्ये एक्झाम्पल 1 काय असणार आहे, करंट ऍसेट्स 80,000 रुपये दिलेले असतील आणि करंट लायबिलिटी जर 40,000 दिले असतील तर कशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करायचे करंट रेशो. करंट रेशो बरोबर करंट ऍसेट्स भागिले करंट लायबिलिटीज. 80,000 भागिले 40 2, याचं उत्तर येतं 2. रिटर्न हॅज 2:1. ठीक आहे, हे आयडियल रेशो आहे. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर काय येणार याचं 2:1. त्यानंतर एक्झाम्पल 2 करंट ऍसेट्स दिलेले आहेत 1,50,000 रुपये, करंट लायबिलिटी दिल्या आहेत 50,000 रुपयाच्या. करंट रेशोचा फॉर्म्युला 1,50,000 भागिले करंट रेशोचा फॉर्म्युला वापरायचा. यामध्ये 1,50,000 भागिले 50,000 म्हणजे ज्याचा 3:1 येणार. ठीक आहे, 3 उत्तर येतात 3:1. हे आयडियल 2:1 असतं, तर 3:1 गेल्यानंतर हे एक्सेस फंड झालेले आहेत, त्यामुळे हे तसंच मेन्शन करायचं आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे नेक्स्ट एक्झाम्पल आहे करंट ऍसेट दिलेले आहेत 45,000 रुपये, करंट लायबिलिटी 60,000 रुपये. करंट रेशोचा फॉर्म्युला 45,000 भागिले 60,000 रुपये. आता याच्यामध्ये 0.75 उत्तर येत आहे, तर रिटर्न ॲज 0.75:1 म्हणजे हे 1:1च्या बिलो आहे. ठीक आहे, आणि विच इज रिस्की ऍक्च्युली. 2:1 इज आयडियल. त्यानंतर एक्झाम्पल 4 यामध्ये कॅश 20,000, डेबिटर 40, स्टॉक 60,000 रुपये, क्रेडिट 30,000 रुपये, बँक लोन शॉर्ट टर्म 30,000 रुपयाचं. अशा प्रकारचं जर आलं तर यामध्ये कॅल्क्युलेशन म्हणजे कसं सिम्पल कॅल्क्युलेशन काय करंट ऍसेट्स काढायचे आहेत आपल्याला सुरुवातीला. त्यात 20,000 अधिक 40,000 अधिक 60,000 बरोबर 1,20,000 रुपये. करंट लायबिलिटी 30,000 अधिक 30,000 60,000 रुपये. करंट रेशो काय येणार 1,20,000 भागिले 60,000 रुपये बरोबर 2 म्हणजेच 2:1 हे आयडियल आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल 5 करंट रेशो दिलेला आहे 2.5:1. करंट लायबिलिटीज दिलेल्या आहेत 40,000 रुपये आणि करंट ऍसेट विचारलेले आहेत आपल्याला. तर फॉर्म्युला काय येणार, सेम फॉर्म्युला करंट रेशो बरोबर करंट ऍसेट भागिले करंट लायबिलिटीज. 2.5 बरोबर करंट ऍसेट्स भागिले 40, करंट ऍसेट्स बरोबर 2.5 इंटू 40,000 रुपये बरोबर 1,00,000 रुपये येत आहेत याचं उत्तर. ठीक आहे, तर करंट ऍसेट इज 1,00,000 रुपीज. 6वं डेप्रिशिएशन. स्ट्रेट लाईन मेथडमध्ये डेप्रिशिएशन कसं कॅल्क्युलेट होतं. आता डेप्रिशिएशनचा जो स्ट्रेट लाईन SLMचा फॉर्म्युला काय आहे, डेप्रिशिएशन बरोबर कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू भागिले युजफुल लाईफ म्हणजे जे काही दिवस आहेत किंवा इयर्स वगैरे. ठीक आहे, एक्झाम्पल 1 मध्ये काय मशीन कॉस्ट 50,000 रुपये, स्क्रॅप व्हॅल्यू 5,000 रुपये आहे. तर लाईफ जी दिलेली आहे 9 वर्षाची. तर डेप्रिशिएशन कसं कॅल्क्युलेट होणार, कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू भागिले युजफुल लाईफ म्हणजेच 50,000 मायनस 5,000 भागिले 9, 45,000 भागिले 9 बरोबर 5,000 पर इयर. ठीक आहे, डेप्रिशिएशन जे ते पर इयरच असतं 5,000 पर इयर. ठीक आहे, अॅन्युअल डेप्रिशिएशन इज 5,000 पर इयर. त्यानंतर एक्झाम्पल 2 मध्ये फर्निचर कॉस्ट दिलेले आहे 30,000, स्क्रॅप व्हॅल्यू 0, लाईफ 10 वर्षाची आहे. त्याचं डेप्रिशिएशन कसं येणार 30,000 मायनस 0 भागिले 10 बरोबर 30,000 भागिले 10 बरोबर 3,000 रुपये पर इयर. ठीक आहे, अॅन्युअल डेप्रिशिएशन 3,000 पर इयर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे व्हेकल कॉस्ट 2,00,000 रुपये, स्क्रॅप व्हॅल्यू 20,000 रुपये, लाईफ आहे 10 वर्षाची. डेप्रिशिएशन बरोबर कसं येणार 2,00,000 मायनस 20,000 बरोबर 2,00,000 मायनस 20,000 भागिले 10 मायनस 20,000 80,000 रुपये भागिले 10. त्याचं उत्तर येणार 18,000 रुपये पर इयर. अॅन्युअल डेप्रिशिएशन किती येणार 18,000 पर इयर. त्यानंतर चौथा एक्झाम्पल आहे कम्प्युटर कॉस्ट 60,000 रुपये, स्क्रॅप व्हॅल्यू 10,000, लाईफ 5 वर्ष, फाइंड बुक व्हॅल्यू आफ्टर 3 इयर्स. आता याच्यात वेगळं उदाहरण दिलेलं आहे, बुक व्हॅल्यू विचारली आफ्टर 3 इयर्सची. ठीक आहे, 5 वर्षाची लाईफ आहे पण बुक व्हॅल्यू विचारली आफ्टर 3 इयर्स. सो अॅन्युअल डिप्रिशिएशन काढायचं आहे आपल्याला पहिल्यांदा. त्याचा फॉर्म्युला काय, अॅन्युअल डिप्रिशिएशनचा फॉर्म्युला काय आहे 60,000 मायनस 10,000 भागिले 5 पहिल्यांदा काढायचं. तर ते काढून घेतलं आपण. 50,000 भागिले 5 बरोबर 10,000 रुपये अॅन्युअल डिप्रिशिएशन आलेलं आहे. त्यानंतर टोटल डेप्रिशिएशन फॉर 3 इयर्स. आता 3 वर्षाचं डेप्रिशिएशन काढायचं आहे म्हणजे कुठल्या कॉस्टवर डिप्रिशिएशन येणार हे 10,000 वरती 10,000 गुणिले 3 बरोबर 30,000 रुपये. तर बुक व्हॅल्यू आफ्टर 3 इयर कॉस्ट मायनस टोटल डेप्रिशिएशन म्हणजे 60,000 मायनस 30,000 बरोबर 30,000 रुपये. तर अशा प्रकारचं येत आहे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आहे. बुक व्हॅल्यू आफ्टर 3 इयर्स बरोबर 30,000. त्यानंतर एक्झाम्पल 5वं एक्झाम्पल काय अॅन्युअल डिप्रिशिएशन दिलं 4,000 रुपये. त्यानंतर लाईफ 8 वर्षाची स्क्रॅप व्हॅल्यू
8,000 रुपयाची दिलेली आहे आणि कॉस्ट विचारली आहे, फाइंड कॉस्ट. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअल कॉस्ट काय आहे त्याची. जसं इथे कम्प्युटर कॉस्ट होती ना, तशीच कॉस्ट विचारली, याची काय कॉस्ट असणार आहे. डेप्रिशिएशनचा फॉर्म्युला सेम, कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय लाईफ म्हणजेच इयर. 4,000 बरोबर कॉस्ट मायनस हे 8,000 भागिले 8. 4,000 गुणिले 8 बरोबर कॉस्ट मायनस 8,000. तर हे अशा प्रकारे उत्तर कॅल्क्युलेशन करायचे. 32,000 बरोबर कॉस्ट मायनस 8,000. कॉस्ट बरोबर 32,000 अधिक 8,000 बरोबर 40,000. तर ऍसेट, कॉस्ट ऑफ ऍसेट किती येणार? 40,000 रुपये. ठीक आहे, अशा प्रकारचं काढायचं, कॅल्क्युलेशन करायचं. त्यानंतर 7वा डेप्रिशिएशनचं बघितलं आपण. आता नंतर डेप्रिशिएशन रिटर्न डाऊन व्हॅल्यू किंवा रिड्युसिंग बॅलन्स मेथड म्हणतो आपण त्याला. त्याचं जुनं व्हर्जन आहे ते. खरं तर डेप्रिशिएशन बरोबर बुक व्हॅल्यू म्हणजेच ओपनिंग व्हॅल्यू गुणिले रेट, जे काही पर्सेंटेज ठरलेलं आहे ते. आता एक्झाम्पल 1, सिम्पल एक्झाम्पल. कॉस्ट ऍसेट 40,000, रेट 10%, फाईन डेप्रिशिएशन फॉर इयर 1 अँड इयर 2. आता पहिल्या वर्षासाठी आता डेप्रिशिएशन जे आहे ना, ते प्रत्येक येतोच प्रश्न, मशिनरी कुठे असेल तर त्यात येतोच डेप्रिशिएशनचा प्रश्न. तो हा प्रश्न जर आला परीक्षेमध्ये तर कसा सॉल्व्ह करणार तुम्ही. पहिल्या वर्षासाठी बुक व्हॅल्यू किती दिलेली आहे? 40,000 रुपये बुक व्हॅल्यू दिलेली फर्स्ट, कारण पहिल्या वर्षाची गाडी 2 वर्षाची विचारले. तर पहिल्या वर्षासाठी बुक व्हॅल्यू किती दिली? 40,000. डेप्रिशिएशन इयर 1 बरोबर 40,000 गुणिले 10% बरोबर 40,000 गुणिले 10 भागिले 100 बरोबर 4,000 रुपये. इकडे 4,000 रुपये आले. त्यानंतर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मध्ये आहे, सो त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. बुक व्हॅल्यू एंड इयर 1 किती येणार? 40,000 मायनस 4,000 बरोबर 36,000 रुपये. तर इयर 2 ची बुक व्हॅल्यू काय झाली मग? 36,000 रुपये. डेप्रिशिएशन इयर 2 36,000 गुणिले 36,000 गुणिले 10% बरोबर 3,600 रुपये. तर बुक व्हॅल्यू फॉर सेकंड इयर 36,000 मायनस 36,000 मायनस 3,600 बरोबर 32,400 रुपये. तर आन्सर काय येणार? डेप्रिशिएशन फर्स्ट इयर डेप्रिशिएशन 4,000, सेकंड इयर डेप्रिशिएशन 3,600 रुपये. नंतर एक्झाम्पल 2, ऍसेट्स 1,00,000 रुपये, रेट दिलेला आहे 20%, डेप्रिशिएशन एका वर्षाचं काढायला सांगितले फॉर इयर. बुक व्हॅल्यू बरोबर काय? 1,00,000 रुपयाची दिली. डेप्रिशिएशन 1,00,000 डेप्रिशिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं? 1,00,000 गुणिले 20% बरोबर 1,00,000 गुणिले 20 भागिले 100 बरोबर 20,000 रुपये. ठीक आहे. बुक व्हॅल्यू आफ्टर इयर 1 इयर काय येणार मग? 1,00,000 मायनस 20,000 बरोबर 80,000 रुपये. तर डेप्रिशिएशन ऑन फर्स्ट इयर इज 20,000. अशा प्रकारचं येईल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, ओपनिंग बुक व्हॅल्यू 80,000 दिले, रेट आहे 15%. फाइंड इयर्स डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन बरोबर 80,000 गुणिले 15% बरोबर 80,000 गुणिले 15 भागिले 100 बरोबर 12,000. क्लोजिंग बुक व्हॅल्यू कशी येणार मग? 80,000 मायनस 12,000 बरोबर 68,000 रुपये. तर याचं आन्सर कसं येईल? डेप्रिशिएशन 12,000 रुपये हे डेप्रिशिएशन आणि क्लोजिंग बॅलन्स 68,000 रुपये. अशा प्रकारचं आपल्याला लिहायचं आहे. नंतर एक्झाम्पल 4, ऍसेट कॉस्ट दिलेले 50,000, रेट आहे 10%. फाइंड बुक व्हॅल्यू आफ्टर 3 इयर्स. आता 3 वर्षाचं विचारलं, मग पहिला, दुसरा, तिसरा अशा प्रकारे काढायचं आपल्याला. फर्स्ट इयर बुक व्हॅल्यू 50,000, डेप्रिशिएशन 50,000 गुणिले 10% बरोबर 5,000. क्लोजिंग बुक व्हॅल्यू किती येणार मग? 45,000. कशी येणार ही 45,000? 50,000 मधून आपण हे मायनस केलेले. त्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी बाय डिफॉल्ट आपल्याला ही क्लोजिंग बुक व्हॅल्यू आहे ती दुसऱ्या वर्षासाठी कॅल्क्युलेशनसाठी वापरायची. म्हणजेच 45,000 बुक व्हॅल्यू येणार. सेकंड इयरची बुक व्हॅल्यू राहते 45,000 रुपये. डेप्रिशिएशन कसं कॅल्क्युलेट करणार? 45,000 मायनस 45,000 भागिले 10% बरोबर 4,500 रुपये. क्लोजिंग बुक व्हॅल्यू किती येणार? 40,500. अगेन तिसऱ्या वर्षासाठी काढायचं आपल्याला, तर त्यामुळे आपल्याला 40,500 ही बाय डिफॉल्ट थर्ड इयरच्या बुक व्हॅल्यूसाठी कॅल्क्युलेशनला वापरायचे. 40,500 डेप्रिशिएशन कसं होणार याचं कॅल्क्युलेशन? 40,500 गुणिले 10% बरोबर 40,50 म्हणजे 4,050 रुपये. क्लोजिंग बुक व्हॅल्यू किती येणार? ही मायनस करायचे. 40,500 मधून 4,050 मायनस करायचे, तर 36,450 रुपये टोटल येते. तर मग आन्सर काय येणार तिसऱ्या वर्षासाठी? बुक व्हॅल्यू आफ्टर 3 इयर्स इज 36,450 रुपीज. तर याला अंडरलाईन करून घ्यायचे नंतर जर असा आला तर प्रश्न. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, तर डेप्रिशिएशन दिलेलं असू शकतं 6,000 रुपये, रेट दिलाय 12% आणि ओपनिंग बुक व्हॅल्यू विचारली आहे. तर यामध्ये कसं फॉर्म्युला वापरायचा? डेप्रिशिएशनचा सेम फॉर्म्युला, बुक व्हॅल्यू गुणिले रेट. 6,000 बरोबर बुक व्हॅल्यू गुणिले 12 भागिले 100. 12 का लिहिलेलं आपण? रेट दिलेलं आहे 12%. ठीक आहे. बुक व्हॅल्यू बरोबर 6,000 गुणिले 100 भागिले 12 बरोबर 50,000 रुपये. याचं उत्तर कॅल्क्युलेशन 50,000 रुपये. ओपनिंग बुक व्हॅल्यू कशी येणार? 50,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 8वा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करायचा कॅपिटल वरती? इंटरेस्ट ऑन कॅपिटल बरोबर कॅपिटल गुणिले रेट
गुणिले टाइम म्हणजेच डेट इयर वगैरे काय असतील ते किंवा डेज दिलेले असतील त्या पद्धतीने. एक्झाम्पल 1 काय, कॅपिटल बरोबर 1,00,000 दिलेला आहे, रेट आहे 6%, इयर 1 वर्षासाठी. इंटरेस्ट बरोबर कॅपिटल गुणिले रेट आणि टाइम जो टाइम 1,00,000 गुणिले 6 भागिले 100 गुणिले 1 अशा प्रकारे. 1 म्हणजेच 1 वर्षाचं 1 लिहिलेलं आहे. तर ते टोटल येते 6,000 रुपये. तर करेक्ट आन्सर इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज 6,000 रुपये एका वर्षाचा. त्यानंतर एक्झाम्पल 2 दिलेला आहे, त्यामध्ये एक्झाम्पल 2 मध्ये कॅपिटल दिलं 2,50,000, रेट आहे 8% आणि टाइम 1 वर्ष सेम. इंटरेस्ट 2,50,000 गुणिले 8 भागिले 100 गुणिले 1, 2,50,000 गुणिले 0.08. तर याचं उत्तर येते 20,000 रुपये. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल कसं येणार, 20,000 रुपये. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 20,000 रुपये. त्यानंतर एक्झाम्पल 3 काय, कॅपिटल दिले 60,000 रुपये, रेट आहे 10% आणि 6 महिन्याचं काढायचं. ठीक आहे, तर 6 महिन्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, टाइम आता टॅग कॅल्क्युलेट करायचा पहिला आपल्याला. मंथ्स बरोबर 6 मंथ्स, टाइम दिलेला आहे 6 मंथ्स. त्याचं कॅल्क्युलेशन कसं येणार, 6 डिवायडेड बाय 12 बरोबर 0.5 इयर्स म्हणजेच 0.5 इयर्स. तर इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करायचा, मग इंटरेस्ट बरोबर 60,000 गुणिले 10 भागिले 100 गुणिले 0.5. त्याचं उत्तर काय येणार, 60,000 गुणिले 0.10 गुणिले 0.5 बरोबर 3,000 रुपये. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज 3,000 रुपये अशा प्रकारचं येईल. एक्झाम्पल 4, चौथं एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीचं आहे. पार्टनर कॅपिटल, पार्टनर ए कॅपिटल 80,000 रुपये, पार्टनर बी कॅपिटल 1,20,000 रुपये, रेट आहे 5%, टाइम 1 वर्ष. आता ह्याच्यात ए आणि बी दोन वेगवेगळे पर्सन्स दिलेले किंवा पार्टनर दिलेले आहेत. तर इंटरेस्ट फॉर ए 80,000 गुणिले 5 भागिले 100 गुणिले 1 बरोबर 1 का लिहिलंय, कारण 1 वर्ष. जर 6 महिने असते तर 0.5 लिहिलं असतं, आणि जर समजा 3 महिने असतील तर त्या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. तर 4,000 रुपये याचं उत्तर येते. इंटरेस्ट फॉर बी 1,20,000 गुणिले 5 भागिले 100 गुणिले 1 बरोबर 6,000 रुपये. टोटल इंटरेस्ट ऑन कॅपिटल कसा येणार, मग या दोघांची बेरीज येणार बाय डिफॉल्ट, कारण ते पार्टनर आहेत. त्याच्यामुळे 4,000 प्लस 6,000 बरोबर 10,000. तर इंटरेस्ट फॉर ए इज 4,000, इंटरेस्ट फॉर बी इज 6,000, टोटल इंटरेस्ट 10,000 रुपये. नेक्स्ट 5वं एक्झाम्पल काय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलेलं आहे 9,000 रुपये, रेट आहे 9%, इयर दिलेलं 1 वर्ष, कॅपिटल विचारले फाइंड कॅपिटल. किती कॅपिटल, आता पूर्वीच्या व्हिडिओमध्ये कॅपिटल दिलं होतं, पूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये कॅपिटल, आता यात कॅपिटल विचारलेलं आहे. तर सेम फॉर्म्युला, इंटरेस्ट बरोबर कॅपिटल गुणिले रेट गुणिले टाइम म्हणजेच 9,000 बरोबर कॅपिटल गुणिले 9 भागिले 100 गुणिले 1. कॅपिटल बरोबर काय येणार, 9 गुणिले 100 भागिले 9 बरोबर 1,00,000 रुपये. आन्सर काय येणार, 1,00,000 रुपये कॅपिटल. ठीक आहे, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स आहे. त्यानंतर 9वा शेवटचा फॉर्म्युला क्लोजिंग स्टॉक्स. आता हा सर्रास वापरला जाणारा फॉर्म्युला आहे अकाउंट्समध्ये क्लोजिंग स्टॉक्स कॅल्क्युलेशनसाठी. क्लोजिंग स्टॉक्स कसे कॅल्क्युलेट करायचे, क्लोजिंग स्टॉकचा फॉर्म्युला काय, ओपनिंग स्टॉक अधिक परचेस मायनस कॉग्स म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर याच्यासाठी एक्झाम्पल 1 काय आहे, ओपनिंग स्टॉक दिलेले 10,000 रुपये, परचेस आहे 60,000 रुपये, कॉग्स दिले 50,000 रुपये. तर बाय डिफॉल्ट आपल्याला हे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक बरोबर ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस कॉग्स म्हणजेच 10,000 अधिक 60,000 मायनस 50,000 म्हणजे 70,000 मायनस 50,000 बरोबर 20,000 रुपये. तर क्लोजिंग स्टॉक किती येणार, 20,000 रुपये. आता एक्झाम्पल 2 मध्ये काय आहे की ओपनिंग स्टॉक 0 आहे, कारण न्यू बिझनेस आहे. अशा प्रकारचं एक्झाम्पल दिलेलं आहे. परचेस दिलेलं 1,00,000 रुपयाचं, कॉग्स दिले 75,000 रुपयाचं. तर क्लोजिंग स्टॉक याच्यासाठी कसं कॅल्क्युलेशन करायचं, क्लोजिंग स्टॉक बरोबर 0 अधिक 1,00,000 मायनस 75,000 बाय 25,000 रुपये याच्यामध्ये क्लोजिंग स्टॉक येणार न्यू बिझनेसमध्ये. ठीक आहे, त्यानंतर एक्झाम्पल 3 आहे, ओपनिंग स्टॉक 25,000 रुपये, परचेस 1,40,000, सेल 2,00,000 रुपयाचा समजा, आणि ग्रॉस प्रॉफिट रेशो 25% दिलेला आहे. त्यात स्टेप्स आता काय आहे ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी. तर याच्यासाठी पहिली स्टेप आहे ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेशन करण्यासाठी, कारण पहिला आता जीपी रेशो दिला आहे, तर ग्रॉस प्रॉफिट रेशो दिलेला आहे, तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट फाइंड करायला लागेल. ग्रॉस प्रॉफिट पहिला काढावा लागेल. 25%, 2,00,000चे 25% म्हणजे किती झाले, 50,000 रुपये. स्टेप 2, कॉक्सचं सूत्र काय, नेट सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट किती आला आता कॅल्क्युलेट केला आपण, 50,000 रुपये. 2,00,000 मायनस 50,000 बरोबर 1,50,000 रुपये. हा झाला काय, कॉग्स. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉक काय येणार, मग क्लोजिंग स्टॉक काय येणार, ओपनिंग स्टॉक अधिक परचेसेस मायनस कॉग्स. आता ओपनिंग स्टॉक दिले, परचेस पण दिले आणि कॉग्स आपल्याकडे पण आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी 25,000 अधिक 1,40,000
मायनस 1,50,000 बरोबर 15,000 रुपये. तर क्लोजिंग स्टॉक किती येणार? 15,000 रुपये. नेक्स्ट एक्झाम्पल काय? क्लोजिंग स्टॉक दिलेलं आहे 30,000, ओपनिंग 15,000, परचेस 80,000, फाइंड कॉक्स विचारलेलं आहे. क्लोजिंग स्टॉकचा फॉर्म्युला वापरायचा आहे इथे. क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक बरोबर ओपनिंग स्टॉक अधिक परचेस मायनस कॉक्स. 30,000 बरोबर 15,000 अधिक 80,000 मायनस कॉक्स. आता 30,000 बरोबर 95,000 मायनस कॉक्स बरोबर 95,000 मायनस 30,000 रुपये बरोबर 65,000 रुपये. कॉस्ट ऑफ गुड्स म्हणजेच काय येणार? कॉस्ट ऑफ गुड्स बरोबर 65,000 रुपये. एक्झाम्पल 5, ओपनिंग स्टॉक दिले 40,000 रुपये, परचेस दिलेला आहे 2 लाख रुपये, परचेस रिटर्न आहे 10,000 रुपये, कॉक्स दिलेले 1,70,000 रुपये. तर याच्या हे सर्व फिगर्स वापरून आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे. नेट परचेसचा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. बरोबर नेट परचेस बरोबर परचेस मायनस परचेस रिटर्न. म्हणजेच कसं येणार? परचेस मायनस परचेस 2 लाख मायनस 10,000 रुपये. 2 लाख मायनस 10,000 1,90,000 रुपये येतात. त्यानंतर क्लोजिंग स्टॉकचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. ओपनिंग स्टॉक अधिक नेट परचेस मायनस कॉक्स. तर कसं येणार? 40,000 अधिक 1,90,000 मायनस 1,70,000 बरोबर 60,000 रुपये. तर क्लोजिंग स्टॉक याचं करेक्ट आन्सर येणार 60,000 रुपये. तर अशा प्रकारचे आपण एक साधारणपणे प्रत्येक फॉर्म्युला, जे 9 फॉर्म्युला आहे ते 9 फॉर्म्युलाचे प्रत्येकी 5 उदाहरणं पाहिलेले आहेत. पाठ करून जा ऍक्च्युली फॉर्म्युला, तरच तुम्हाला ते वापरता येऊ शकतात. हे थोडेसे उदाहरण आहेत. हे तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला पीडीएफ पाठवेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता एक्झामसाठी यासाठी टिप्स आणि गोल्डन रूल्स दिलेले आहेत थोडे, तर हे सुद्धा तुम्ही बघा. आता ह्या ज्या स्टेप्स आहेत तुमच्या, प्रत्येक स्टेप ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे द्यायलाच पाहिजे, तुम्ही द्यायलाच हव्या. कारण जेणेकरून त्या स्टेप्स, जरी समजा तुमचं उत्तर चुकलं, काय म्हणजे कॅल्क्युलेशन शेवटचं चुकलं मेन आन्सर, तरी तुम्हाला त्या स्टेप्स तुम्ही फॉलो केले, त्यामुळे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. आणि फॉर्म्युला अवश्य पहिल्यांदा लिहा, कारण फॉर्म्युला शिवाय त्याला सुद्धा मार्क असतात ऍक्च्युली. त्याला तुम्ही कसं कॅल्क्युलेट केलं ते एक्झामिनरला कळलं पाहिजे, कुठला फॉर्म्युला वापरलेला आहे. ठीक आहे. तर जे काही ऍडिशन्स तुम्ही करत असाल, कॅल्क्युलेटर अलाउड नाही, त्यामुळे तुम्ही ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा जे काही डिव्हिजन वगैरे काय करत असाल, ते सर्व तुम्ही ज्या गोष्टी करताय ना, ते 1-2 वेळेस चेक करा व्यवस्थित. आणि जर समजा रेशो विचारला असेल तर रेशोमध्ये पर्सेंटेज लिहायला विसरू नका. आणि व्हॅल्यू जसं रुपीजमध्ये आहे तर RS लिहिणं आवश्यक आहे. एक्झाम रायटिंग टिप्स दिलेल्या आहेत आपण. वर्किंग नोट्स तुम्हाला पहिल्याच ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुमच्या वर्किंग नोट्स दिसल्या पाहिजेत, त्याला मार्क्स असतात ऍक्च्युली, जसं मी पूर्वी पण सांगितलं. ट्रेडिंग अकाउंट्समध्ये सेल्स क्लोजिंग स्टॉक्स ऑन क्रेडिट साइड आणि परचेस ओपनिंग स्टॉक्स ऑन डेबिट साइड. ठीक आहे. अशा प्रकारचे हे लक्षात ठेवा, काय छोट्या टिप्स आहेत. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इन्कम ऑन क्रेडिट साइड, एक्सपेन्सेस ऑन डेबिट साइड. बॅलन्स शीटमध्ये ऍसेट्स ऑन राईट साइड, लायबिलिटीज अँड कॅपिटल ऑन लेफ्ट साइड. असं एक लक्षात ठेवा, सिंपल गोष्ट. ट्रायल बॅलन्समध्ये टोटल डेबिट मस्ट इक्वल टू क्रेडिट. जर समजा ते इक्वल नसेल तर मग ते एकदा चेक करायला लागेल तुम्हाला. या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो करा व्यवस्थित, तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे फॉर्म्युला आहेत, 9 साधारणपणे फॉर्म्युला आहेत, हे सर्व फॉर्म्युलाज तुम्ही पाठ करून जा. या सर्व फॉर्म्युलाज मधूनच तुम्हाला अकाउंट या सब्जेक्टचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. कॅल्क्युलेटर नाहीये तर चिंता नाही, पण हे फॉर्म्युला युज करून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आणि लक्षात ठेवा, जे काही कॅल्क्युलेशन असतील किंवा ज्या काही स्टेप्स तुम्ही यूज करणार आहात किंवा वर्किंग नोट्स म्हणतो आपण त्यांना, ते सर्व वर्किंग नोट्सला मार्क्स असतात व्यवस्थित जर स्टेप्स तुम्ही फॉलो केलात तर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही समजा ग्रॉस प्रॉफिट काढाल तर ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला सर्वात अगोदर वरती लिहा, त्यानंतर त्याचे जे व्हॅल्यूज दिलेले आहेत वरती त्या व्हॅल्यूज लिहा, आणि व्हॅल्यूज लिहून जे काही कॅल्क्युलेशन येते, उत्तर येते, ते उत्तर लिहा. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत ना, स्टेप्स फॉलो करा. या स्टेप्सला सुद्धा मार्क असतात. जरी फायनल उत्तर तुमचं चुकलं, समजा XYZ अमाऊंट आली, तरी त्या जे स्टेप्स फॉलो केल्यात त्या स्टेप्सला सुद्धा मार्क्स असतात. सो त्यामुळे ते तुम्ही नक्की फॉलो करायचं आणि तुम्हाला नक्की गोष्टी त्या फॉलो करून सॉल्व्ह करायच्या. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या GDCA ची जी परीक्षा देणार आहेत विद्यार्थी किंवा जे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत, त्यांना नक्की फायदा होऊ शकतो. GDCAच्या अन्य कोर्सेस बद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर कृपया कॉल करा. आपले जे ऑनलाईन कोर्सेस आहेत, ओपन स्कूलिंग कोर्सेस आहेत, त्याबद्दल नक्की माहिती मिळेल. जसं 10th आहे, 12th आहे, डिग्री, डिप्लोमा कोर्सेस आहेत, ऑनलाईन MBA वगैरे आहे. या सर्व कोर्सेससाठी तुम्ही नक्की कॉल करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना नोट्स हव्या आहेत त्यांनी कृपया कॉल करा. नसेल पाहिजे तर काही गरज नाही, पण जस्ट इन्फॉर्मेशन देतोय. ज्यांना अजून पाहिजे असतील त्यांनी नक्की कॉल करून त्या घेऊ शकता, नाही घेतल्या तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी GDCA कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.